पिंपरी चिंचवड परिसरात विशेषतः संतांची नगरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या देहूनगरीत गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे। पोलीसही बेकायदेशीर कृत्य करत असल्याचंच इथं दिसून येत आहे। देहू ही संतांची भूमी, मात्र सध्या इथे प्रचंड गुन्हेगारी वाढली आहे। इथले पोलीस स्वतः काय कृत्य करत आहेत त्याचा हा व्हिडिओ पहा। देहू रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण मोरे स्वतः कारवाईच्या नावाखाली हॉटेलच्या गल्ल्यातून पैसे घेताना दिसतायत। सीसीटीव्हीत पोलिसांची ही लूट कैद झाली आहे। हा प्रकार समोर आल्यावर मोरे स्वतः काही बोलायला तयार नाहीत, पण त्यांचं कृत्य बरंच काही सांगून जाते। मोरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जाते। जो गुंडागर्दी बोलते हैं यूनिफॉर्म में, इस तरह का गुंडागर्दी पुलिस का है। पहली बात तो पुलिस किसी को मार नहीं सकती, तो ये लेबर्स को कैसे मारा है इसका हम लोगों ने एसपी, डीजीपी और ह्यूमन राइट्स और चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र को इसका कंप्लेंट किया है। मेरा ऐसा डिमांड है कि इमीडिएटली पीआई मोरे साहब को सस्पेंड किया जाए और इन्होंने जो जो किया है इसके ऊपर कार्रवाई किया जाए और हम लोग आगे ह्यूमन राइट्स कमीशन में भी एक केस फाइल करेंगे। कारवाईच्या नावाखाली पोलीस अधिकारी पोलीस जात आहेत, कारवाई करताना दिसत आहेत आणि कारवाई करता करता गल्ल्यामध्ये हात मारून हात घालून आपला हात साफ करतानाही दिसत आहेत। मला वाटतं हा अत्यंत गंभीर प्रकार आहे। काही चुकीचं काम कुठल्या अधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणेने केलेले असेल तर त्या ठिकाणी कठोर पावले माननीय मुख्यमंत्र्यांनी उचलली पाहिजेत। पोलीसच असे लूटमार करण्यात गुंतले असतील तर चोर दरोडेखोरांना मोकळं रानच मिळेल। देहू रोड परिसरात सातत्यानं लूटमार दरोडेखोरी होते। लुटारूंच्या हल्ल्यात शुक्रवारी एक दाम्पत्य जखमी झालं। पत्नीच्या तर नागरिक अक्षरशः हैराण झालेत। मागच्या काही दिवसापूर्वी एका महिलेवरती गंभीर अशा प्रकारे वार करून तिची 4 बोटं तोडण्याचा प्रकार देखील उजेडात आलेला आहे। एका बाजूला संतांची भूमी म्हणून परिचय असणारा देहू रोड परिसर आता गुन्हेगारांची नगरी होती का काय अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणची आहे। देहू रोड ही खरं तर संतांची भूमी, तिची तशीच ओळख राहणं गरजेचं आहे। पण पोलीसच अशा हॉटेलच्या गल्ल्यात हात घालायला लागले तर कसं व्हायचं याचा विचार होणं गरजेचं आहे। सातत्यानं होत असलेलं टोळी युद्ध, दरोडेखोरांचा हैदोस आणि गल्ली बोळात निर्माण झालेल्या छोट्या मोठ्या बाहींमुळे देहू रोड परिसरातल्या नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास उडत चाललाय। एकीकडे हा विश्वास उडत चालला असताना दुसरीकडे पोलीस चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकायला लागलेत। त्याचमुळे आता नागरिकांचा विश्वास परत निर्माण करण्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं झालंय। व्हिडिओ जर्नलिस्ट पवन कुलकर्णीसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।